Kanyakumari Express. You are revealing everything in the start of the day. We are going to Varanasi from Kanyakumari Express. No, so it's another trip loading and we are all set. Chennai. ओके सो आम्ही भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये. आत्ता आमची ट्रेन आहे आणि तुम्हाला ऐकू पण येणार नाही की आम्ही काय बोलतोय. सो बाय. तू कुठं झोपणार आहेस सानिया? कुठं झोपणार आहेस तू? मध्ये झोपणार आहे रे. मिडल आणि मी अप्पर. This is not I imagined like a 2 seats and you're sitting there, I'm sitting here. Hello guys. हॅलो. आम्ही खूप कमी आवाजात बोलतो कारण की थोडंसं कॅमेरा शाय होतं अजून आणि सो आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलेलो. आम्ही खूप वेळ घरा वेट करत होतो आणि माहिती नाही माझा आवाज येत असेल का नाही. जर नसेल येत तर मे बी मी व्हॉइस ओव्हर करेन. सो आता बघू कसं होतं आमची जर्नी कशी चालते. होपफुली मी आणि मी बघा मी एअरपोर्टचं केलं. मी कॉर्ड सेट घातलाय ट्रेनमध्ये. बरोबर वाटतं जॉब मला विचारत. नाऊ आय फील आय एम ओव्हर ड्रेस पर्सन. आम्ही थोडंसं लिप ग्लॉस पण लावलं. ओके सो फायनली सो आपण भेटू नंतर. बाय. कोणाला? मला पाहिजे, मला नको. घे तुलाच आता. त्याला आहे ना माझ्याशिवाय लेटेस्ट बघायचे ओंकारला. सो मम्मीने बघा किती छान आम्हाला पराठे बांधून दिलेत. लव यू मम्मी. मला बसलं नाही की भूक लागली. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. सो आमची आत्ताशी 25% जर्नी कंप्लीट झालेली आहे. या अँड वी जस्ट हॅड अ टी. सो फार गुड चालला आहे प्रवास. बट थोडंफार पण मजा पण येते कारण की आपण सगळे एक्सपिरियन्स केले होते. ट्रेनचा प्रवास कधीच एक्सपिरियन्स नव्हता केला. आणि ते सगळे झोपले. ते मला म्हणत असतील काही फक्त लवकर उठून बसले पण आम्हाला पण उठवलंस. आता बाहेर तर असं काही नजारा नाही की दाखवायला. आम्ही फक्त चहा पिलाय. तर एक गुंट आणि ओंकार कालपासून म्हणते गुंट कुठला स्टेशन? गुंटकाळ. त्याच्यावर तो ब्रेकफास्ट जाऊन घेऊन येणार आहे आणि खाणार आहे. त्याचं कालपासून हेच चाललंय. सो लेट्स सी की तो काय आणतो आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ॲज युज्युअल मी खूप सिक्के थोडी सिक्के भी बट मस्ती नहीं रुकनी चाहिए. कसला क्यूट दिसतोय. एवढं बाहेर सीन पण नाही रे. या मुलाला गुंटकाल स्टेशनवर काहीच भेटलं नाही आणि तिथे केवढं छान नव्हतं पण. सो आम्ही ट्रेनमध्येच वडा आणि इडली सांबार खाल्लं. पण बघा कसा बघतं. दोपहर के 11 बजे. आम्ही तर झोपले होते आत्ता इतक्या वेळ. जागा होता.
नदीच्या पुढे आले आणि अजून एक दिवस आहे पूर्ण. आणि कारण आम्ही नेक्स्ट डे सकाळी पोचणार आहोत तिरुवनंतपुरममध्ये. सो फार तर चांगली चालली आहे जर्नी. फक्त झोपायचं आणि बसायचं थोडं होतं. The food from Zomato and it got delivered. Yeah. So it's almost 22 hours in train. This is the longest time I've been in train. Okay, so let's have a dinner and we'll come back. Guys, it's day. तो मुलगा इथे जो बसला होता ना, ही इज लाईक ऐकतच नाही. किती वेळ त्याला सांगितलं की वर करायचं. ओके वेट, आम्ही हे लावतो आणि परत जातो. सो गाईज, सो इट्स 22 जून आणि आम्ही ऑलरेडी केरला स्टेटमध्ये आलेलो आहोत. पण अजून आमच्या डेस्टिनेशनवर नाही पोचलो. हां, 1.5 तासांमध्ये पोचून जाऊ आम्ही. बट एक पूर्ण दिवस आमची ही लॉंगेस्ट जर्नी होती माझी. इतक्या वेळ ट्रॅव्हल करतोय फक्त. 30 तास. हो 30 तास. मोठं ना 30 तास आम्ही बसलोय. आणि काल तर पूर्ण दिवस मी झोपली आहे. काही दुसरं काही केलं नाही. पूर्ण दिवस झोपली. जेवढे मी स्लीपलेस नाईट कंपनीला दिले ते सगळे भरून काढले. ओके, सो जेव्हा आम्ही पोचू तेव्हा आम्ही परत आमचा ब्लॉग स्टार्ट करू. तोपर्यंत बाय बाय. सो वी आर हॅव्हिंग टी आणि बाहेर खूप जास्त भारी वातावरण झालं. मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ काढायचे, मग आपण एक्सप्लेन करणार. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या स्टेशनवर. स्टॉपवर पोहोचलेलो आहोत. 33 hours of journey. या फायनली कम्प्लीट आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही थकलेलो आहोत. झोपून थकलेलो आहोत. रूमवर जाऊन मस्त झोपणार आहे, आंघोळ करणार आहे आणि येस, वी स्किप दॅट टुडे. ओके, सो बघू आम्ही ब्रेकफास्ट करू आधी आणि मग लेट्स सी. आम्ही ब्लॉग करतो. इथे काय गुण येणार, सो मग नंतर ब्लॉग करतो. दिस इज आवर ट्रेन. रस्ता खराब आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही मागं बघू शकता ही बीच लाईन दिसते आहे. आणि मी हळू बोलते आहे कारण ओंकार पाहायला गेला होता की शॉर्टकट आहे का. आहे थोडा शॉर्टकट. हां, तुम्ही जर कोवलम बीचला येत असाल तर चेक करा हॉटेलशीच हो. कसा रोड आहे. खूप जास्त खराब रोड आहे आणि आम्ही चालत चाललो आहे. आम्ही खूप जास्त कामातून पण चाललो आहे. ओके, लेट मी नंतर ब्लॉक करते. बाय. तुम्हाला मे बी आमचा आवाज नाही ऐकू येणार. बट वी आर ॲट कोवलम बीच. सो खूप जास्त खतरनाक लेवलचा रोड होता तरी पण आम्ही मॅनेज करून आलो. तुम्ही येत असाल ना, आम्ही तुम्हाला ट्रिक सांगतो. हो, जर तुम्ही पण कोवलममध्ये येणार असाल ॲट दी एंड मी आम्ही ट्रिक सांगतो आणि यू विल नॉट रिग्रेट कमिंग हिअर. यू विल नॉट रिग्रेट कमिंग हिअर. हे खूप जास्त छान आहे. So So this is the lighthouse. आमचे थोडं मागे या दिस इज द लाईट हाऊस. आणि इथे लाईट हाऊस पण आहे. आणि आमचा हा स्टे आहे ॲक्च्युली. आम्ही जर लॉबीतनं बाहेर आलो तर आम्हाला हा व्ह्यू दिसणार आहे. त्यातून जातो असा गल्लीतनं आणि तिकडे एंट्री आहे. इथे पण छान वाटतं. सो गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि खूप मजा आली आहे मला. 33 तास आम्ही
ट्रेनमध्ये होतो. आम्ही गेलो होतो ट्रेनने. हम्म, मोस्ट प्रिफरेबल आय विल सजेस्ट टू गो बाय फ्लाईट, हम्म, कारण की जर्नी खूप मोठी आहे. हम्म. पुण्यावरनं जात असाल तर पुणे मुंबई, तर आम्ही गेलो होतो ट्रेनने. फॉर आम्ही गेलो होतो ट्रेनने. आम्ही 1 महिना पहिलेच बुकिंग केलं होतं. तुम्हाला जर ट्रेनने जायचं असेल तर आय विल सजेस्ट 1.5-2 महिन्यापूर्वीच बुकिंग करून ठेवा, कारण की फर्स्ट AC सेकंड AC भेटत नाही. आम्हाला थर्ड ACने जायला लागलं. कम्फर्टेबल जर्नी मोस्टली फर्स्ट AC सेकंड ACमध्येच आहे. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा थ्रिल एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही बुक करू शकता थर्ड ACचं. अफोर्डेबलमध्ये आपल्याला तिकीट्स मिळून जातात. आणि आम्ही जर्नी मोस्टली लोक कोचीला उतरतात पहिल्यांदा आणि देन केरला पूर्ण फिरतात. बट आम्ही तिरुवनंतपुरममध्ये उतरलो होतो, कारण की आम्हाला पद्मनाभन स्वामीचं दर्शन घ्यायचं होतं. सो आमचं ते होतं की आम्हाला खूप दिवसापासून त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. सो आम्ही विचार केला की पहिले आम्ही तिथे जाणार तिरुवनंतपुरममध्ये. सो तेच तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटेल. आणि हेच होतं ह्या व्हिडिओजमध्ये. स्टे ट्यून, पूर्ण केरला सिरीज येणार आहे. सो बाय. शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.